कल्याण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जी ड्रग विक्री करायचा प्रयत्न काही आरोपी करत होते. कल्याण झोन 3 ठाणे शहर या ठाणे आयुक्तालय यांचे जे स्पेशल स्क्वॉड आहे त्या स्पेशल स्क्वॉडनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठं रॅकेट पकडलेलं आहे, ज्याच्यामध्ये 9 किलो 768 ग्रॅम ब्राऊन शुगर पकडलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 5 आरोपींना अटक केलेलं आहे. त्यापैकी 2 तर आपल्या कल्याणमधले आहेत इथे, जे इथं ड्रगचा व्यवसाय पूर्णपणे करत होते आणि ह्याची किंमत जी आहे ती साधारणतः 32,18,00,000 रुपये एवढी किंमत आहे. ह्या 5 आरोपींपैकी जे 3 आरोपी आहेत त्यांच्यावरती एक अमजद पठाण म्हणून जो मुख्य ह्याच्यातला जो किंगपिन ज्याला म्हणता येईल त्याच्यावरती 20 गुन्हे दाखल आहेत. अगोदरचे पण 2 मोका दाखल आहेत. दुसरा जो आहे तो कासिम म्हणून आहे, त्याच्यावरती 3 गुन्हे आहेत आणि सद्दाम गफूर शेख याच्यावरती 7 गुन्हे आहेत पूर्वीचे. आणि ही जी मंडळी आहे ही नाशिकवरून ड्रग घेऊन यायची इकडे कल्याणमधनं परत मुंबईपर्यंत असं ते रॅकेट त्यांचा रूट होता आणि ह्याच्यापेक्षाही मोठा रूट असू शकेल, कारण अमजद पठाण याच्यावरती आंतरराज्य गुन्हेसुद्धा ड्रगच्या संदर्भामध्ये दाखल आहेत. एकंदरीतच आम्ही ह्या सगळ्यामध्ये आतापर्यंत जे 5 आरोपी अटक केले त्यापैकी जो मेन आहे तो काल अटक केलेला आहे आणि त्याला आता 10 दिवसाची PCR मिळालेली आहे. यामध्ये आम्ही अजून त्याचे कुठं सप्लाय आहेत, कोण त्याचे अजून साथीदार आहेत, त्याचा आम्ही पूर्णपणे तपास करत आहोत. रॅकेटच्या पाठीमागे होते आणि कुठे ना कुठेतरी पूर्ण रॅकेट जे आहे ते आपल्या परिसरामध्ये मुंबईमध्ये नाशिकमध्ये या ठिकाणी हे ऑपरेट करत होतं आणि वर्षानुवर्षे सप्लाय माल अशी जी आपल्याला माहिती होती आणि त्या अनुषंगाने आमची पूर्ण टीम आता तुमच्यावर वर्कआउट करत होती. तर आपल्याला प्रायमरी नुसार समजले की हा जो माल जो आहे तो नाशिक मार्गे कल्याणचा नंतर मुंबई अशा प्रकारे हा माल सप्लाय होतो. इनिशियल आपला जो तपास झाला एका महिन्यामध्ये पूर्णपणे, त्यामध्ये आपण नाशिकला जाऊन पण सध्या शहापूरला जाऊन आरोपी अटक केलेत, काही मुंबईला जाऊन आरोपी अटक केले. असं साधारणपणे जी लिंक जी आहे ती नाशिक कल्याण त्यानंतर मुंबई सायन कोळीवाडापर्यंत अशापर्यंत ती जात होती. त्याच्यामध्ये इतरही भागामध्ये ते माल सप्लाय करत होते अशी माहिती आहे. आता यातले जे आरोपी आहेत 4 आरोपी ते पण आपल्या रिमांडमध्ये आहेत. त्यातला मेन आरोपी आपण त्याला काल अटक केली, त्याला पण आता 10 दिवस पोलीस रिमांड 1 तारखेपर्यंत त्याला मिळालेली आहे. पूर्ण रॅकेट जे आहे रॅकेटमध्ये सगळे आरोपी आपण आता फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकमध्ये ताब्यात घेतलेले आहे. तर हे शेवटपर्यंत कशा प्रकारे माल आणत होते, कुठून माल तयार करत होते त्याबाबतचा आमचा तपास आता सुरू आहे. त्यामध्ये साधारणपणे नाशिक कल्याण आणि मुंबई अशा प्रकारचं हे रॅकेट चालत होतं. आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.